नाही दबाव असं नाही, चुकीचं काय बोलू नये हा साहेबांनी दिलेला सल्ला आहे. आणि कारण वस्तुस्थिती आहे, जर का अशा काय गोष्टी असतील तर त्याने एकमेकाला शेअर करायला पाहिजेत आणि त्यासाठी साहेबांनी त्याला सल्ला दिला. आज इथे एकनाथ शिंदे साहेब येतात, आपले उपमुख्यमंत्री. आपल्या भक्तनिवासचं भूमिपूजन आणि घाटाचं भूमिपूजन आणि ज्ञानेश्वरी छापायचं. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही गोष्टींचं इथं आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभास्था कार्यक्रम आहे आणि त्याकरता आम्हाला निमंत्रित केलं होतं या विश्वस्तांनी. त्यासाठी आम्ही आलो. मग पहिलं बोललो आपल्या माऊलींचं, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊया. तुम्ही सपत्नीक आता दर्शन घेतलं आणि आता साहेबांची वाट पाहतोय. साहेब आले का आम्ही कार्यक्रम पेपरला पाहिला, आम्ही टी व्हीला ऐकलं, सगळं झालंय. म्हणणं बरोबर आहे आपलं. अजून त्याची पूर्ण वस्तुस्थिती आम्हालाही कळलेली नाही आहे, परंतु नाव तर चर्चेमध्ये आहे माजी खासदारांचं, त्यांच्या 2 PNचं. परंतु जोपर्यंत पूर्ण वस्तुस्थिती कळत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलणं योग्य दिसत नाही. परंतु ज्या पोलीस म्हणजे इन्स्पेक्टरने जो काय प्रकार केला आहे आणि ज्यांचं नाव आलं ते अत्यंत निंदनीय आणि चुकीचं वाटतंय. परंतु चौकशी आणि ते सगळं कळल्यानंतर काय असेल आम्हालाही काही कल्पना नाही आहे. परंतु दंगेकरांनी काही विषय मांडलेले आहेत, त्याला उत्तर मोहोळाने पण दिलेलं आहे. आणि काल स्वतः मोहोळ जाऊन त्या जैन समाजाच्या तिथे भेटून आले. त्यांनाही सांगितलं आणि बोलले 1 नोव्हेंबरच्या आत आम्ही हे सगळं संपवतो असं त्यांनी आजच्या पेपरला दिलं. ठीक आहे, आता हाताची बोटं काय सगळी सारखी नसतात, त्याप्रमाणे काही ठिकाणी थोडं असं वर खाली असतं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं की कोणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये आणि जर असं काय असेल तर एकमेकाच्या चर्चांती विषय सोडवावेत. परंतु ठीक आहे, काही वेळेला असं प्रकार होतात आणि ते झालेले त्याच्यामध्ये आमचे तिन्ही नेते विचार करून संपवतात. जनहित नायक जे काय वादग्रस्त वक्तव्य करतात त्याला उत्तर देणारी आमची मंडळी आहेत आणि ते देत आहेत आणि हरकत नाही आहे. काही लोकांच्या मनात ध्यानात काय असू शकतं, परंतु आमचे साहेब जे काम करत आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की चुकीचं काम शक्यतो करत नाही आहेत आणि जी केलेली आहे ती चांगली कामं केली. म्हणणं आपलंही तेवढं बरोबर आहे, सगळ्यांनाच ते समजणं गरजेचं आहे. म्हणून तिन्ही पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित बोलावं असं आमच्या नेते मंडळीचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत दादा म्हणले होते फ्रीज दंगेले, नाही ठीक आहे ना, आता पूर्वीचे काही त्यांचे वैयक्तिक हेवेदावे असू शकतात त्यातून. परंतु आता जर आपण ते तिन्ही पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि तिन्ही पक्षाचे जरी पूर्वीचे काही लोक असले ते आता जर आपल्या एकमेकांच्या पक्षात आलेले आहेत तर त्यांनी पातळी सोडून वक्तव्य कोणी करू नये असा आमचा सल्ला आहे.